राम राम मंडळी. कसं काय, एकदम झाक ना? तात्या इकडं कोल्हापूर पिक्सार नगरीत विषयन आम्ही सगळे पण एकदम सुपर फाईन. तात्या अहो काय झालंय, या चॅनलच्या क्रिएटरने कधी एकदा आम्हाला युट्यूबवर धाडतोय या गडबडीत 2 एपिसोड दनादन भिरकवले. पण आमची कोणाची रितसर ओळख करून द्यायचीच विसरला. असू दे हो, पोरग क्रिएटिव्ह आहे, उत्साहाच्या भरात विसरला असेल. आता करून घेऊया की आपण ओळख पाळत. हा आहे आमचा बंड्या. याच्याबद्दल काय बोलायचं? खरं तर याची ओळख करून देण्यापेक्षा त्या पेंग्विनला शोधायला सह्याद्रीच्या डोंगर खोऱ्यात हिंडलेलं कधीही चांगलं. पण असू दे, हा म्हणजे उत्साही, थोडा वेडपट आणि ट्रेंड्सचा चाहता आहे. याचं काम म्हणजे आडग्या बांबूप्रमाणे फालतू विषय, सोशल मीडियावरचे तळभद्री ट्रेंड माझ्यासमोर मांडणे आणि स्वतःचा खुळखुळा करून घेणे. हा आहे मिल्या. हा म्हणजे आमच्या कोल्हापुरी भाषेत बंड्याचा जी दोस्त. पण थोडा हुशार आहे या बंड्यापेक्षा. ही आत्ताची जेन झेड पिढी. मला अजून कळालं नाही की जेन झेड ही पदवी आहे का शिवी. कारण एखादा जेन झेड आहे म्हटलं की लोकांच्या प्रतिक्रिया अशा येतात जसं काही यानं गुळाच्या ढेपेवर मीठ सांडलंय. मला माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची खाजही नाही. तात्या आणि हे आहेत तात्या, म्हणजे मी माहिती. मी म्हणजे म्हशीला तर अख्ख्या आयुष्यात कोल्हापुरी ऊन पावसाळे पिलेला अनुभवी गाई. थोडक्यात सांगायचं तर ह्या सिरीजमध्ये मी म्हणजे अनुभवी, स्पष्ट वक्ता आणि रोस्टिंगचा हिंद केसरी. तुम्हासनी समद्यासनी हळूहळू कळलंच मी असं का म्हणतोय. तर झाली ना हो ओळख. आता मुद्द्याचं बोलतो, नाहीतर फट करून स्क्रोल करून पळून जातील. या एपिसोडमध्ये अजून एक नग पात्र आहे, आरव. आणि हा एपिसोड म्हणजे त्याच्या लग्नाचा आणि त्या प्री वेडिंग नावाच्या ढोंगण मस्तीचा किस्सा आहे. बघा आणि विचार करा. कॉमेडी हाय, पण नक्की विचार करायला लावणार आहे तुम्हासनी. अहो पप्पा, हे बघा, आपल्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर आणि रंकाळ्यावर शूट करून आता जुना विषय झालाय. मी विचार करतोय आपण महाबळेश्वरला जाऊया किंवा डायरेक्ट राजवाड्याचा सेट लावूया. 4-5 ड्रोन कॅमेरे, स्लो मोशनचे 1000 शॉट्स आणि एक प्रोफेशनल कोरिओग्राफर. अरे ल्याका, तू लग्न करतोयस की बाहुबली 3चं शूटिंग? 4-5 ड्रोन? अरे एवढे कॅमेरे तर आपल्या गावात मुख्यमंत्री आलं ते तेव्हा पण नव्हते. कशाला उगीच पैशाचं धूर करतोयस? पप्पा तुम्ही समजूनच घेत नाहीये. आजकाल फेसबुक आणि इन्स्टावर जर वेडिंग टीजर पडला नाही तर लोकांना वाटतं की ह्यानं लपून लग्न केलं की काय. त्याचं काय, सोशल व्हिज्युअल्स महत्वाचे असतात. तो सोशल व्हिज्युअल्स? अरे त्या व्हिज्युअल्सच्या नादात उद्या जर तुझा बँक बॅलन्स नॉन व्हिज्युअल म्हणजे रिकामी झाला ना, तर संसाराचं दृश्य इमॅजिन पण करता येणार नाही तुला. रोजच्या जेवणात वरण भात आणि लग्नात महारथी थाट. हा कुठला शहाणपणा? पप्पा तुम्ही तुमचं जुनाट लॉजिक नका सांगू. माझं बजेट प्लॅनिंग आहे, मी सगळं मॅनेज करतो. सगळं खर्चाचं तू स्वतः बघतो म्हणलंयस म्हणून मी गप्प आहे. पण नीट विचार करून उधळपट्टी कर. अजून पुढे तुझ्या नवीन प्रोजेक्टचं काम आहे तोंडावर, हे विसरू नको. मिल्या, अरे त्या आरवचं लग्न आहे मर्दा. पट्ट्यानं टरकानं पैसा खर्च केलाय. आज प्री वेडिंग शूट आहे त्याचं. चल, त्यानं बोलवलंय बघायला आपल्याला. स्वॅग काय सांगतेस? चल की मग इन द फास्ट मध्ये. सर थोडं डावीकडे बघा. नाईस. मॅडम सरांच्या खांद्यावर हात ठेवा. मिल्या, ते बघ, आरवनं त्या मुलीचा पदर हवेत उडवायला 2 पोरं भाड्यानं आणलीत. काय तर थाट. हा एकदम झॅक. अरे पण त्या आरवच्या चेहऱ्यावरचे भाव बघ. त्याला कोणीतरी लिंबू चाखायला दिलंय का काय? देते. आता दोघही बागेत कोंबडी धराय पळायला. धुराळा उडाला रे मिल्या. एकदम नादखोळा विषय झाला. काय रे कार्ट्यांनो, तात्या कोणाची कुंडली बघताय एवढं वाकून?
तात्या, अहो कधीपासून याला सांगतोय, मला आईने एक अर्जंट काम सांगितलंय, मी जातो, मला पळायला पाहिजे. तात्या, कुंडली नाही, प्री वेडिंग शूट आहे हे. आरवचं प्री वेडिंग शूट बघा तर खरं, काय तो स्वॅग आहे. फुटाण्या, हे काय? हा आरव असा तलावाच्या काठावर बसून काय विचार करतो? जणू ह्याच्या म्हशी वाहून गेल्यात. आणि ही पोर, हे अशी झाडामागे का लपलीये? ही दोघं काय लपछपी खेळतायत का काय? अहो तात्या, हे सगळं व्हिडिओ मध्ये रोमॅन्टिक दिसण्यासाठी असतं, पिक्चर मध्ये बघत नाही काय तुम्ही? कसला रोमॅन्टिक रे. ते आत्ताचे पिक्चर बघून तुम्ही ही कार्टूनगिरी करत असताय ना. लेका त्या पिक्चरवाल्यांना कॅमेरा समोर साडीचा पदर हवेत उडून तोचा वेडा वाकडा हलवून बदल्यात पैसे मिळतात. इथं तुम्हाला खिशातले पैसे घालून वर स्वतःच डान्स करायला लागतंय. क्या लग्नाआधी असं स्लो मोशन मध्ये चालणारी मी लई बघितल्यात. लग्नानंतर हीच पोरं लोन भागवायला दिवस रात्र फास्ट फॉरवर्ड मध्ये पळतात. 4 लाख रुपये फक्त या फोटोसाठी. आज कशी नाही वाटत सांगायला. अरे तेवढ्यात तर एखाद्या गरीब पुरीचं अख्खं लग्न उरकलं असतं. पण तात्या, अहो या आयुष्यभराच्या मेमरीज राहतात ना आपल्या बरोबर. पैसे काय आज आहेत उद्या नाहीत. मेमरीज? अरे दीड शहाण्या, ज्या दिवशी या फालतूपणाचं बिल येतं ना, त्या दिवशी ह्या सगळ्या मेमरीज हँग होतील तुझ्या. लेका, फोटोत हसणं सोपं आहे र, पण हिशोब देताना तोंड काळ होतं, हे लक्षात ठेवा. तात्या. अहो साहेब, समजून घ्या ना, मी भरतो ना पैसे 1-2 दिवसात. लग्नाचा खर्च बजेटच्या बाहेर गेला हो. मी तरी पण काही ना काही करून पैसे अरेंज करतो. मला फक्त 1-2 दिवस द्या. नको नको साहेब, मी काय म्हणतोय, मी काय पण करून 2 लाख भरतो, पण प्रोजेक्ट पुढच्या महिन्यावर ढकलू नका. मला आता पैशाची नितांत गरज आहे. होय होय, मी स्वतः फोन करतो उद्या किंवा परवा तुम्हाला. पण तुम्ही कॅन्सल शब्द तुमच्या डिक्शनरी मधून काढा. तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाच्या तोंडात शोभत नाही. बर बर, बाय. आई शपथ, मेंदूचा चिखल झाला. पप्पा खरंच सांगत होते. आता पप्पांना सांगितलं तर 2 लाख 4 लाख घेतील, पण पहिला पायताना केस काढतील आधी. बायकोजवळ बी बोंबकारीची सोय नाही. आता ही इज्जत वाचवायला कुठल्या तरी सावकाराकडे जायची वेळ आली. चायला पप्पा म्हणत होते डोंगण मस्ती करू नको. ओ पप्पा तू सिगरेट हो. काय रे बंड्या, पाहिलं का या विकटच्या स्वॅगचं काय झालं? आता हा त्याच्या व्हिडिओवरील लाईक्स बघल की कामातल्या पैशांची जोडणी बघल. मला पण आमच्या आईनं काय ना काहीतरी काम सांगितलं असतं. मी सटकतो सस्पेन्स मध्ये. पण उद्या बोलू की निवांत? लग्नाचा टीजर भारी करण्यापेक्षा संसार नावाचा पिक्चर हिट कसा होईल ते बघा. नाहीतर उद्या या मेमरीज बघायला हातात मोबाईल पण उरणार नाही. होय होय तात्या, मी लग्नच करत नाही सर.